नमस्कार. आज आपण पुन्हा भारतातील इतिहास लेखनाच्या परंपरा या विषयासंदर्भात एका वेगळ्या पद्धतीच्या इतिहास लेखनाच्या संसाधनांकडे आपण लक्ष वेधणार आहोत. आतापर्यंत आपण भारतामध्ये वेगवेगळ्या इतिहासाच्या परंपरा समजून घेतल्या. त्याच शृंखलेमधलं आजचं जे व्याख्यान आहे किंवा आजचं जे लेक्चर आहे ते वंशावळी आणि घराण्यांचा इतिहास हे जे काही दोन इतिहास लेखनाचे प्रकार आहेत ते इतिहास लेखनाचे प्रकार किंवा भारतीय संस्कृतीचे सभ्यतेचे प्रकार त्यांनी इतिहास लेखनामध्ये कुठल्या पद्धतीची भर घातली की ज्यामुळे भारतीय इतिहास लेखन आणि भारतीय इतिहास लेखनशास्त्राला एका वेगळ्या पद्धतीचा आधार मिळाला, या संदर्भातलं विस्तृत चर्चा होणं अपेक्षित आहे. आणि हा ज्या वंशावळ्या आणि घराण्यांचा इतिहास आहे, या घराण्यांचा इतिहास आणि वंशावळ्या हा खरं तर प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये मोडल्या जातात. आतापर्यंत ज्या विविध परंपरा इतिहास लेखनाच्या आपण बघितल्या त्यामध्ये आपण पौराणिक साहित्य बघितलं, त्यामध्ये आपण धार्मिक साहित्य बघितलं, त्यामध्ये आपण सेक्युलर धर्मनिरपेक्ष साहित्याच्या परंपरा बघितल्या, संगम साहित्य बघितलं, तामिळ साहित्य बघितलं, म्हणजे भाषिक साहित्य बघितलं की ज्याच्यातून पहिल्यांदा भाषेच्या आधारे किंवा त्या भाषेमध्ये उपलब्ध असलेलं जे साहित्य आहे, जे काव्य असेल, जे थोडंसं इतिहास या पठडीतलं जरी नसलं तरी त्यामधून एक इतिहासाबद्दलची अंतर्निहित जाणीव जी त्याच्यामध्ये अन्वेषित आहे त्या इतिहासाबद्दलच्या जाणीवेचे उल्लेख आपण घेतले, त्याच्या कॉग्निझन्स आपण घेतला, त्या संदर्भातल्या उत्तर भारतापासून दक्षिण भारत आणि साहित्य परंपरा आणि भाषाच्या संदर्भातून भारतामध्ये कशा पद्धतीची ऐतिहासिक जाणीव, ऐत्यदेशीय ऐतिहासिक जाणीव उपलब्ध होती ते आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आज आपण त्याच शृंखलेमधलं प्रादेशिक इतिहास लेखनाच्या ज्या जाणीव आहेत, त्या प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत, या प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये या दोन महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जेनेलॉजीज अँड फॅमिली हिस्ट्रीज असं म्हणू, ते समजून घेणं अपेक्षित आहे. खरं तर युरोपामध्येच इतिहासाला घेऊनच्या ज्या व्याख्या आहेत आणि ज्या पद्धतीचे पद्धतीशास्त्र आहे, त्याचबरोबर इतिहासाच्या पद्धतीशास्त्राला घेऊन युरोपियन इतिहासामध्ये तर्कनिष्ठ इतिहासाचे संशोधनशास्त्र, त्याचबरोबर काही अनकन्व्हेन्शनल की जे अपारंपरिक पद्धतीचे इतिहास लेखनाचे संसाधनांचा सुद्धा एक इतिहास युरोपाला सुद्धा आहे की ज्यामध्ये पेरिश रजिस्टर्ड पासून वेगवेगळे जे काही ख्रिश्चनांचे चर्च असतात त्यामध्ये असलेले डॉक्युमेंटेशन्स किंवा त्यातल्या असलेले जे दस्तऐवजीकरण आहे की जे जवळजवळ 300-400 वर्षापासूनचे रेकॉर्ड्स आणि त्याही अगोदरपासूनचे रेकॉर्ड तिथे उपलब्ध असतात. काहीसं त्याच पद्धतीचं साधन वंशावळ्या आणि फॅमिली हिस्ट्रीजमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यामुळे फॅमिली हिस्ट्री आणि वंशावळी हे पुन्हा अपारंपरिक इतिहासाचे स्रोत आहेत. ओके. आणि इतिहास या व्याख्येच्या म्हणजे इतिहास एक प्रगल्भ अशी जी काही इतिहास लेखनाची व्याख्या जी करता येईल, जी वैज्ञानिक आणि तर्काधिष्ठित असेल, त्या व्याख्येवर पुन्हा हे बसतं की नाही बसतं त्याची आपण समारोपामध्ये चर्चा करूच. म्हणजे याबद्दलची असलेल्या ज्या काही विसंगती आहेत, या संदर्भातले असलेले काही वेगळ्या पद्धतीचे आरोप आहेत या पद्धतीच्या साधनांवर, इतिहासविषयक साधनांवर, त्याची दखल सुद्धा आपण या लेक्चरच्या शेवटी घेऊ. पण तत्पूर्वी भारताला इतिहास लिखाणाची जी परंपरा आहे की जी वेगळ्या धाटणीच्या इतिहास लेखनाची परंपरा आहे की ज्याला इतिहासकारांनी ऐत्यदेशीय ऐतिहासिक जाणीव, इतिहासविषयक जाणीव अशी त्याची व्याख्या केलेली आहे. ओके. म्हणजे या जाणीवेच्या अंगाने आपण ही सर्व संसाधनं आणि इतिहासविषयक साधनं, त्याचे दस्तावेज, त्याच्या आणि इतर गोष्टी अनुभवतो किंवा त्याचा अभ्यास करतो. ओके. परंतु या सगळ्यांमधून ठळकपणे काय अधोरेखित करायचं किंवा काय अधोरेखित होत आहे, तर भारताला असलेल्या ऐत्यदेशीय ऐतिहासिक जाणीवेचा विकास समजून घेणे. ओके. आणि म्हणून आपल्याकडे भारतीय पुराभिलेख किंवा आर्कायव्हल मटेरियल यापेक्षाही ज्या वेगळ्या पद्धतीच्या, वेगळ्या धाटणीच्या अशा ज्या काही परंपरा आहेत की ज्यामध्ये म्हणजे उदाहरणार्थ भारतामध्ये जे सेन्सस सुरू झाले ते 1871 नंतर सुरू झाले
आणि त्यानंतर पहिल्यांदा डॉक्युमेंटेशन सुरू झालं प्रत्येक विभागाचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्यांचं, जातीचं, ओके, आणि वेगवेगळ्या भाषिक समूहांचं सुद्धा. परंतु त्या अगोदर अशा पद्धतीचं वैज्ञानिक डॉक्युमेंटेशन्स किंवा दस्तऐवजीकरणाच्या ज्या काही परंपरा नव्हत्या, असा युरोपियन इतिहासशास्त्राच्या दृष्टिकोनातून केला जातो. त्याच्यासाठीचा हा एक दुसरा अजून एक सबळ पुरावा आहे, की भारताला असलेली एम्बेडेड हिस्ट्रीची हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस ची परंपरा, की जी यामधून आपल्याला दिसून येते. त्यामुळे भारताला एम्बेडेड हिस्टॉरिकल जो कॉन्शियसनेस आहे, त्या कॉन्शियसनेसच्या संदर्भामध्ये आपल्याला भारतामध्ये असलेल्या ज्या इतर इतिहास लेखनाच्या ज्या परंपरा आहे, की ज्याला आज आपण प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून गणू. तर त्या पारंपरिक प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये वंशावळी आणि फॅमिली हिस्ट्री, की ज्याला घराण्यांचा इतिहास आणि विशेषतः जेव्हा जनगणना सुरू होते भारताच्या संदर्भात वसाहती काळामध्ये, त्याही अगोदर आपल्याकडे एक वेगळ्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन सुरू झालेलं दिसून येतं. ते डॉक्युमेंटेशन्स तात्कालिक प्रसंगानुरूप आणि तात्कालिक गोष्टींसाठीचं होतं. ओके. परंतु त्या त्या आणि त्याचा जो काळ आहे तो 400-500 वर्षा अगोदरचाही आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये एक वैज्ञानिकता जी आहे ती 15व्या शतकाच्या नंतर दिसून यायला सुरुवात होते. त्यामुळे घराण्यांचा इतिहास आणि वंशावळीचा इतिहास समजून घेणं किंवा इतिहासालाच साधन म्हणून या गोष्टींकडे समजून घेणं, हे एक वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या धाटणीचा इतिहास लेखनाचं परंपरा म्हणून ग्राह्य धरणं उचित ठरेल. या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये आपण ज्या प्रमुख उद्दिष्ट आणि प्रमुख गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, की त्यामध्ये या वंशावळी म्हणजे नेमक्या काय असतात आणि घराण्यांचा इतिहास म्हणजे नेमका काय असतो. म्हणजे एक घराण्याला त्याचा इतिहासकार असतो का? आणि किंवा घराण्याचा जो प्रमुख असतो त्याने त्याच्या संदर्भातल्या, त्याच्या घरासंदर्भातल्या, त्याच्या स्वतःच्या विविध ऐतिहासिक घटनांसंदर्भातले काही दस्तऐवज नोंदवलेले असतात का किंवा काय? अशा पद्धतीचा जो काय अप्रोच किंवा दृष्टिकोन आहे, तो आपण याच्यातून समजून घेऊ. प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरा म्हणून आपण वंशावळी आणि घराण्यांचा इतिहास समजून घेतोय. त्यामध्ये प्रामुख्याने आपण 4 प्रदेश आणि त्या 4 प्रदेशांमध्ये असलेले अपारंपरिक इतिहासाची जाणीव असलेले इतिहासकार, ओके, की ज्यांची कुठलीही ट्रेनिंग इतिहास म्हणूनची नव्हती. ओके. परंतु त्यांच्याकडे एक ऐतिहासिक नोंदी ठेवण्याची जाणीव होती आणि त्यामुळे आपण त्याला अपारंपरिक पद्धतीचे इतिहासकार म्हणून सुद्धा गणू शकतो, की ज्यामध्ये वेगवेगळ्या भागात त्यांना वेगवेगळी नावं आहेत. काही ठिकाणी त्यांना चारण म्हणतात, काही ठिकाणी त्यांना भाट म्हणतात, काही ठिकाणी त्यांना वहिवांचा बारोट म्हणतात. ओके. आणि असे वेगवेगळे समूह आहेत, की ज्यांचं कार्य हे दस्तऐवजीकरण करणं होतं. ते दस्तऐवजीकरण करण्याची कारणं जरी तत्कालीन असली, तरी त्याच्यामुळे एक मोठी इतिहास विषयकाची जी शृंखला आहे, ती बांधण्यामध्ये आपल्याला या सगळ्यांचा उपयोग होतोय आणि होऊ शकतो. आणि यामधून असलेली जी इतिहासाबद्दलची समज आहे, जाणीव आहे, की ज्याला एम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं, ती या प्रकरणांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. की खरं तर वेगवेगळ्या गावांमध्ये जायचं, फिरायचं, जिल्हा, तालुका पातळीवर जाऊन त्या लोकांच्या नोंदी ठेवायच्या. हा एक प्रकार की जो दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटक आणि दक्षिण भारतामध्ये तो जाणतात. त्यांना वेगळ्या पद्धती त्या जात समूहाला वेगळं नाव दक्षिणेमध्ये आहे. परंतु आपण प्रामुख्याने हा प्रादेशिक इतिहास लेखनाचा प्रवास समजून घेताना गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि बंगाल यामधल्या ज्या काही म्हणजे हे जे प्रदेश आहेत, या प्रदेशांमधल्या ह्या इतिहास लेखनाच्या परंपरा आणि इतिहास जतवणूक करून ठेवण्याच्या परंपरा अभ्यासणार आहोत. ओके. खरं तर हा जो बेल्ट आहे म्हणजे बंगाल प्रदेश सोडला तर पश्चिम भारतात चा ओळखला जातो, की ज्यामध्ये वंशावळींची एक मोठी परंपरा आहे. ओके. वंशावळी म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये जेनेलॉजिकल रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं, की एक मूळ पुरुष आहे त्या वंशाचा आणि त्या मूळ पुरुषाचे असलेले दुसरे जे काय अपत्य आहे, त्या अपत्यांची इतर अपत्य आहे.
हे जे काही ही जी काही फॅमिली ट्री ज्याला आपण म्हणू किंवा जी उभी राहते, त्याचा रेकॉर्ड ठेवण्याचं जे कागद आहे, त्याला वंशावळी म्हटली जाते. आणि पश्चिम भारतामध्ये या वंशावळी जतन करण्याचा, त्या अपडेट करण्याचा म्हणजे अद्ययावत करण्याच्या एक मोठ्या परंपरा आहे आणि त्या जवळ-जवळ 15व्या शतकापासूनच्या किंवा त्याही अगोदरपासूनच्या आहेत. इतिहासकारांमध्ये याबद्दल एक मतभेद म्हणा किंवा एक असं त्यांचं एक महत्त्वाचं आर्ग्युमेंट आहे, की खरं तर 18व्या शतकापासून अ, हे जे काही दस्तऐवजीकरणाचं जे जतन होतं, त्याच्याबद्दलची जी ऐतिहासिकता आणि त्याच्याबद्दलचं जे काय सत्यता आहे, ती किंवा वैज्ञानिक त्यातला जो अप्रोच आहे, ते खरं तर 18व्या शतकापासून सुरू झालं. त्याच्या अगोदरचे जे काय दस्तऐवज आहेत, ते दस्तऐवज विविध मिथ्यकथा आणि विसंगतींनी भरलेले आहेत. परंतु तरीसुद्धा जरी 18व्या शतकापासून त्याला एक व्हॅलिडिटी किंवा एक त्याच्याबद्दलचा जो काय सकसपणा तयार झाला, तरी पण तो नेमका काय आहे, कसा आहे, याच्यातून आपल्याला काय समजून येतं, ते आपण याच्यात समजणं अपेक्षित आहे. हे झालं गुजरात आणि राजस्थान हा जो पट्टा आहे, त्या पट्ट्यातलं म्हणजे पश्चिम भारतातल्या अ, अ, वंशावळी तयार करण्याचा प्रकार. या वंशावळी तयार करण्यामध्ये प्रामुख्याने ज्या जात समूह आहेत, त्यामध्ये त्यांना जे म्हटलं जातं, की जे हे रेकॉर्ड मेंटेन करतात किंवा जे हे दस्तऐवज ज्यांचं जतन करतात आणि वेळोवेळी अद्ययावत करतात, त्यांना त्यामध्ये चारण म्हटलं जातं, भाट म्हटलं जातं आणि काही ठिकाणी वैवांचा बारोट अशा विविध नावांनी त्यांना ओळखलं जातं. हे जे 3 महत्त्वाचे अ, ऐतिहासिक साधनांचे आणि या ऐतिहासिक दस्तऐवजाची जतवणूक करणारे जे प्रमुख खरं तर आपण त्या काळातले त्यांना इतिहासाची नोंद ठेवणारे इतिहासकारच म्हणूया. परंतु ते खरं तर ज्या प्रादेशिक भाषा आहेत, त्यामध्ये चारण, भाट आणि वहिवांचा बारोट या नावाने ओळखले जातात. जर आपण उत्तर भारताच्याच संदर्भात अजून वरती सरकलं आणि उजवीकडे सरकलं, तर त्या ठिकाणी असलेला जो बंगला प्रदेश आहे, बंगाल. तर बंगाल या राज्याला सुद्धा इतिहासाची किंवा ऐतिहासिक साधनांची जतवणूक करण्याची एक परंपरा आहे आणि त्या प्रदेशांमध्ये याला कुलग्रंथ या नावाने ओळखलं जातं. ओके. पश्चिम भारतातले हे जे काही 3 प्रमुख समूह आहे, चरण, भाट, वहिवांचा बारोट, हे ज्या वह्या अपडेट करत होते, की ज्याला काही ठिकाणी बातम असंही म्हणतात किंवा वही, वहिवांचा वही ही रेकॉर्ड मेंटेन करण्याचं जे काही एक आहे, तसंच कुलग्रंथ, ओके, की ज्यामध्ये वेगवेगळ्या कुलिका, पंजिका असे जे काही शब्दप्रयोग आहे, ते या बंगालमधल्या कुलग्रंथाशी संबंधित आहेत. तर कुलग्रंथामधून सुद्धा आपल्याला भूतकाळासंदर्भातली एक वेगळी धारणा या बंगाल प्रदेशातली दिसून येते आणि त्याचबरोबर काही विसंगत किंवा मिथ्य कथासुद्धा त्या बंगालच्या इतिहासाच्या संदर्भात, तिथल्या प्रादेशिक घटना, घडामोडी, घटितांच्या संदर्भात आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. त्या दोन्ही गोष्टींचा उहापोह करणं आपल्याला अपेक्षित आहे. परंतु एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, की प्रादेशिक बंगाल या प्रदेशासंदर्भात विचार करता तिथे जे इतिहास आणि ऐतिहासिक साधनांचं किंवा घटनांचं जतन करण्याचा जो काही प्रकार आहे, त्याला कुलग्रंथ म्हणतात. ओके. बंगालमध्ये. पश्चिम भारतामध्ये वंशावळीच्या दीर्घ परंपरा आहे. ओके. काही ठिकाणी आपल्याला या दोन्ही परंपरांमध्ये साम्य आढळतं, काही ठिकाणी या पूर्णपणे विसंगत किंवा एक वेगळ्या पद्धतीच्या, वेगळ्या शैली म्हणजे जतवणूक करण्याच्या वेगळ्या शैली जपणाऱ्या अशा परंपरा आहेत. ओके. नंतर जो हिमाचलचा प्रदेश आहे, हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा पश्चिम भारताप्रमाणेच वंशावळींचे जतन करण्याच्या परंपरा आहेत, की ज्याला वंशावळी किंवा पुस्तनाम या नावाने ओळखलं जातं. आणि तिथल्या वंशावळी हा पुन्हा हिमाचल प्रदेश, गढवाल आणि तो जो सगळा प्रदेश आहे हिल स्टेशन्सचा, त्यामध्ये असलेली जी काही सत्ताधारी घराणी होती, ओके, त्या घराण्यांचा इतिहास या वंशावळीद्वारे आपल्याला उजागर होतो. त्यामुळे हिमाचल प्रदेश आणि की ज्याला आपण कुमाऊँ प्रदेश असं म्हटलं, कुमाऊँ प्रदेश किंवा आणि त्या प्रदेशात आढळणाऱ्या ज्या काही वंशावळ्या आहेत, त्यांना कुमाऊँ वंशावळी या नावाने ओळखलं जातं. तर त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक आहे की सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे या प्रदेशातील हिमाचल,
गढवाल या प्रदेशातल्या सत्ताधारी राजघराण्यांच्या वंशावळी, की ज्याच्यातून आपल्याला पुन्हा एक उच्चवर्गीय राजकीय दृष्ट्या आणि तिथल्या राज्यव्यवस्थेच्या संदर्भातल्या असलेल्या वेगळ्या फॅमिली ट्रीज किंवा राजकीय ट्रीज अशा सगळ्या मिळतात, ज्याला आपण कुमाऊ वंशावळी म्हणतो. त्याचबरोबरीने राजकीय क्षेत्रामध्ये जसं शासक वर्गाच्या वंशावळी आहेत, तसंच तिथला जो त्या प्रदेशातला जो उच्चवर्णीय, की ज्याचं काम हे रेकॉर्ड मेंटेन करणं आहे, ज्याचं काम हे दस्तऐवजाचं जतवणूक करणं आहे आणि ते दीर्घकाळ जपणं आहे, त्या ब्राह्मण वर्गाच्या सुद्धा एक वेगळ्या वंशावळी आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर भारताला मंदिरांच्या, भक्तीच्या वेगळ्या परंपरा आहेत. नक्की. असंख्य मंदिरं आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आपल्याकडे आहेत. नक्की. त्या तीर्थाला जाणारी जी मंडळी आहेत, त्यांचे सुद्धा नोंदी आपल्याला या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आढळून येतात, की ज्याला तीर्थवंशावळी म्हणून ओळखले जातं. यामध्ये मग हरिद्वार आहे, गया आहे आणि इतर अनेक असे धार्मिक तीर्थक्षेत्र आणि तीर्थस्थान आहेत, की जिथल्या त्या पुजाऱ्यांनी किंवा तिथले जे काही रेकॉर्ड कीपर्स आहेत, मायथोग्राफर्स आहेत, ओके, यांनी त्या नोंदी ठेवल्या. विशेषतः हरिद्वार हा मर्त्यकामासहज इतर पूजा, विधी, अर्चा आणि इतर ज्या गोष्टी त्यासाठी सुद्धा नावाजलेलं असेल. परंतु भारतामधून किंवा भारतातल्या कुठल्याही प्रदेशातून जर माणूस हरिद्वार किंवा गया या ठिकाणी जर गेला, त्या मंदिरात गेला, तर त्याची नोंद पहिल्यांदा तिथे होते. त्यामुळे या तीर्थवंशावळी चा सुद्धा आपण आढावा घेतोय आणि हे तीर्थवंशावळी एक वेगळ्या पद्धतीचं रेकॉर्ड जतन करण्याचं, रेकॉर्ड दस्तऐवज जतन करण्याचा प्रकार म्हणून, भक्तीचा प्रकार किंवा भक्तांचा रेकॉर्ड मेंटेन करण्याचा प्रकार म्हणून, त्यामधून एका वेगळ्या पद्धतीच्या इतिहासाचा कवडसा आणि इतिहासाबद्दलचा आपल्याला नवीन माहिती या कौटुंबिक नोंदींमधून, जे हरिभक्त साहित्य म्हणूनच प्रसिद्ध पावलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ओव्हरऑल हा जो एक वेगळा आवाका आहे, या गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश किंवा ज्याला कुमाऊ रिजन म्हणतात, आणि बंगाल या प्रदेशातल्या इतिहास परंपरा समजून घेण्यासाठी आपल्याला वंशावळी, आपल्याला कुलग्रंथ आणि कुमाऊमधल्या वंशावळी आणि तीर्थवंशावळींचा, त्याचबरोबर हरिभक्त साहित्यासारख्या कौटुंबिक नोंदींचा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला इतिहास लेखनामध्ये होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी या प्रदेशाच्या संदर्भातल्या इतिहास समजून घेणे आणि तो इतिहास लिहिण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या म्हणून मानल्या जातात. तर हा सगळा जो आवाका आजच्या लेक्चरचा आहे, तो आवाका ते समजून घेतल्यानंतर आपण नेमके काय आपल्याला मिळेल किंवा याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळेल. तर या काळामध्ये चरण, भाट, बारोट हे जे काही समुदाय आहेत, ते वंशावळीचे रेकॉर्ड नेमके कसे ठेवायचे आणि या वंशावळी म्हणजे नेमक्या काय, त्याच्या परंपरा काय, तर हे जाणून घेणं हे 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 आपल्याला याच्यातून उमजेल. त्याचबरोबर हे ज्या काही वंशावळी आणि इतर घराण्यांच्या नोंदी आहेत, ते इतिहास रचताना कन्स्ट्रक्शन ऑफ हिस्ट्री हिस्टॉरिकल कन्स्ट्रक्शनसाठी हे कसं महत्त्वाचं आहे. ओके, जरी समजा त्यातल्या विसंगती, तथ्यात्मकतेबद्दल काही प्रश्नचिन्ह काही इतिहासकारांनी उपस्थित केलेले असले, तरी सुद्धा भारताचा इतिहास रचताना या प्रादेशिक परंपरांना अनुलेखन चालणार नाही, आपल्याला याच्यातून समजू शकतो. त्याचबरोबर या वंशावळीच्या रचना कशा असतात, त्या कशा पद्धतीच्या संकलित केल्या जायच्या आणि त्याची जतन करण्याची किंवा त्या संग्रहित ठेवण्याची पद्धत नेमकी काय होती, त्याचं विश्लेषण नेमकं कसं करायचं, ही बाब सुद्धा आपण या आजच्या लेक्चरमधून समजून घेणं अपेक्षित होतं. त्याचबरोबर हे जे काही जतन करण्याचे, संग्रहित करण्याचे जे काही पद्धतीशास्त्र होतं, त्याचं मूल्यमापन, म्हणजे ते खरं तर सुरुवातीपासून आजपर्यंत तसंच आहे की त्यामध्ये काही बदल झालेले आपल्याला दिसून येतात. तर या स्थित्यंतराचं मूल्यमापन करणं आपल्याला याच्यामध्ये अपेक्षित आहे, की त्याच्यातून हे लेक्चर नंतर आपण ते मूल्यमापन स्वतः करू शकण्यासाठी सक्षम होऊ, असं एक उद्दिष्ट आजच्या लेक्चरचं आहे. नक्की. आणि या सगळ्या लेक्चरच्या जो महत्त्वाचा गाभा आहे, की या सगळ्या साधनांमधून, या सगळ्या इतिहासाच्या परंपरांमधून आपल्याला कोणत्या प्रकारची इतिहासाची जाणीव, की ज्याला आपण
अंतर्भूत भारतीय समाज मानसामध्ये, सभ्यतेमध्ये अंतर्भूत इतिहासाची जाणीव असते असं म्हणतो. त्याचं मूल्यांकन करणं आपल्याला सोपं जाईल. तर त्यामुळे या काही विशिष्ट उद्दिष्ट या लेक्चरची. पहिल्यांदा वंशावळीच्या संदर्भातला जो काही महत्त्वाचा भाग आहे, की जो पश्चिम भारतातले वंशावळी म्हणून ज्या ओळखल्या जातात, हे खरं तर प्री मॉडर्न सोसायटी समजून घेण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, की ज्यामध्ये म्हणजे ही जी एम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस आहे, अंतर्भूत, अंतर्निहित इतिहासाची जाणीव आहे. त्या जाणीवेने आपल्याला भूतकाळ कसा दिसतो किंवा पूर्व आधुनिक काळ, प्री मॉडर्न सोसायटीज करतोय, की ज्यामध्ये आपण हरिभक्त घराण्यांचा उल्लेख घेतला. त्याचबरोबर आपण सोमवंश शासक, चांद वंश शासक हे जे काही शासक होते, त्याचे विशिष्ट घराण्यांचा अभ्यास आपल्याला करणं याच्यात अपेक्षित आहे. पण याच्यामध्ये एक भिन्नता काय आहे म्हणजे वंशावळीमध्ये आणि म्हणजे याच्या अगोदरच्या ज्या वंशावळी होत्या म्हणजे अगदी प्राचीनच्या संदर्भामधल्या, त्या पौराणिक वंशावळी होत्या. नक्की. परंतु आणि दुसऱ्या असतात त्या कोरीव लेखांमध्ये सुद्धा राजवंशावळी असतात. म्हणजे जे कोरीव लेख, एक इतिहासाचं जे वेगळं भौतिक संस्कृतीचं साधन म्हणून ज्या कोरीव लेखांना ओळखलं जातं, त्या कोरीव लेखांमध्ये सुद्धा एक पॉलिटी किंवा एक वेगळी राज्यव्यवस्थेचा ट्री असतो, की ज्याला आपण मराठीमध्ये राजवंशावळी असतात म्हणतो. तर ज्या प्राचीन भारतातल्या पौराणिक वंशावळी आणि कोरीव लेखांवरचे वरच्या राजवंशावळी, या दोन्ही वंशावळींपेक्षा आपण ज्या वंशावळींची चर्चा करणार आहोत, त्या वंशावळी पूर्णतः भिन्न आहेत. ह्या पूर्णपणे विशिष्ट गाव, तालुका, जिल्हा याला रिप्रेझेंट करतात. पौराणिक वंशावळी एका वेगळ्या वर्गाला आणि कोरीव लेखातील वंशावळी केवळ राजसत्तेतले असलेले महत्त्वाचे जे पदाधिकारी, उच्चपदस्थ अधिकारी आहेत, त्यांच्या संदर्भातल्या इतिहासाच्या नोंदी ठेवणाऱ्या वंशावळी म्हणून ओळखल्या जातात. आपण ज्या वंशावळी समजून घेतो, तो एका जनमानसात किंवा एका वेगळ्या मासेसचं रेकॉर्ड असतं, त्या संदर्भात आपण समजून घेतो. तर ह्या वंशावळी तयार करणाऱ्या ज्या परंपरा आहेत किंवा ह्या तिन्ही रिजनमध्ये वंशावळीच्या परंपरांमध्ये बरंचसं साम्य आढळतं. आणि राजस्थान आणि गुजरातच्या संदर्भात या परंपरांना भाटांची परंपरा असं म्हटलं जातं. हे जे भाट काही ठिकाणी त्यांना राजाश्रय आहे, बऱ्याच ठिकाणी. त्या भाटांचं कामच असं आहे, की त्यांनी प्रशंसीपर काहीतरी लिहावं, बोलावं, ओके. काव्य म्हणून असेल तर ते करावं. तर या भाट परंपरा थोड्याशा प्रशंसापूर्वक अशा त्या परंपरा आहेत. म्हणजे ज्या कुठल्या नातेवाईकांनी, राजघराण्यांनी, शासकांनी त्यांना बोलवलं, तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना ते गाणं किंवा गाथा हे सगळं गाऊन दाखवण्याच्या परंपरा होत्या. आणि त्या गाथेमध्ये सुद्धा त्या राजवंशाची किंवा ज्यांनी त्यांना बोलवलं त्या घराण्यांची स्तुती आणि प्रशंसा त्याच्यामध्ये अभिप्रेत होती. त्यामुळे ते एका एका अर्थाने प्रशंसापर काव्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं, की ज्यामध्ये भाट हे जे काही महत्त्वाचे आपल्या त्या काळातले रेकॉर्ड कीपर्स होते. तर या रेकॉर्ड कीपर्स या भाटांमुळे ही सगळी भाट परंपरा म्हणून ओळखली जाऊ शकते. ओके. आता या सगळ्या ज्या काही कुमाऊंमधल्या वंशावळीच्या परंपरा आहेत, बंगालमधल्या कुलप्रथांच्या परंपरा आहेत, राजस्थानमधल्या भाटांच्या, चारणच्या परंपरा आहेत. या सगळ्यांमध्ये एक मर्यादा काय आहे, की ह्या पुन्हा एका विशिष्ट वर्गाच्या म्हणजे विशेषतः बऱ्याचशा वंशावळी कुमाऊ येथील तर स्वतः ब्राह्मण वंशावळी ह्या जास्त फेमस आहे. या सगळ्यांमध्ये ब्राह्मण आणि कायस्थ या 2 महत्त्वाच्या ज्या जातसमूह आहेत, त्यांचे नामोल्लेख आणि रेकॉर्ड कीपर म्हणून सुद्धा त्याच्या नोंदी हे आपल्याला जास्त जाणवतात. या एक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा मुद्दा अजून सखोल आणि विस्तृत समजून घेताना नेमके चारण म्हणजे काय? ते कुठल्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन्स करत होते? भाट नेमके काय करत होते? बारोट हा जो काही राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातला जो समूह आहे, की जो डिंगल या भाषेमध्ये आणि डिंगल ही राजस्थानची चा इतिहास समजून घेण्याचं, साहित्य समजून घेण्याची अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. तर त्या साहित्य समजून घेताना या डिंगल भाषेचा सुद्धा आपण उल्लेख करत त्या नेमक्या परंपरा काय आहेत आणि याच्यामध्ये असलेला जो एक 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 वैशिष्ट्य आहे, की हे सगळे ब्राह्मण आणि काय असतं अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये भरणा
या सगळ्या लेखनामध्ये आपल्याला आढळून येतो. त्यामुळे पहिल्यांदा पश्चिम भारतातल्या वंशावळीच्या परंपरा समजून घेताना आपल्याला जे 3 समूह आहेत, की जे चारण, भाट आणि वैवांचा बारोट अ, यांचा इतिहास किंवा यांची कार्य आणि त्याची त्या भागातली विशेषतः राजस्थान आणि गुजरातमध्ये असलेली कृती प्रवणता, इतिहासाच्या नोंदी ठेवण्यातली, ती समजून घेणं गरजेचं आहे. ओके. त्यामुळे यातला पहिला जो काही समूह आहे, की ज्याला बारोट म्हणून ओळखलं जातं किंवा वहिवांचा बारोट म्हणून ओळखलं जातं. ओके. आता वहिवांचा बारोट, वही या शब्द म्हणजे आपण जी वही वापरतो, की ज्याला उत्तरेमध्ये बही असं म्हणतात. त्या वहीमध्ये केलेल्या ज्या लिखित स्वरूपातल्या नोंदी हा बारोट समुदाय करायचा आणि म्हणून त्याला वहिवांचा बारोट किंवा वही कॅरी करणारा आणि त्याच्या वेगवेगळ्या गावातली, तालुक्यातल्या समूहांची नोंदी त्याच्या वहीमध्ये ठेवणारा, की जी लिखित स्वरूपातल्या नोंदी होत्या, तर तसा तो वहिवांचा बारोट असा तो समुदाय आहे. त्यामुळे ह्यांचं कार्य काय सुद्धा राजस्थानमध्ये हा सगळा राजस्थान आणि गुजरातमध्ये असलेला पट्टा किंवा अस्तित्व असलेला समूह आहे, की ज्याचं कार्य हे विविध ठिकाणी फिरून जाऊन किंवा तालुका, गाव, एक विशिष्ट प्रदेश या सगळ्यांमध्ये वहीद्वारे किंवा त्यांच्या वह्यांमध्ये त्याच्या नोंदी ठेवणं आणि विविध प्रकारच्या डायव्हर्स नोंदी ठेवणं. ओके. म्हणजे वंशावळी जरी असली तरी फक्त ती फॅमिली ट्री अंगाने उभी नाहीये. तर त्याच्यामध्ये जर समजा या गावातून एखादा व्यक्ती हा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये गेला किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये गेला, दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतरित झाला, तर त्याच्यासुद्धा नोंदी आपल्याला या वहिवांच्या बारोटांच्या वह्यामध्ये आढळून येतात. त्यामुळे सर्वात जुनी जी नोंद आहे या संदर्भातली, की जी इतिहासकारांना आढळलेली आहे, ती 1740 ची नोंद आहे. 1740 ची नोंद ही जरा जास्त सत्यतेच्या जवळ जाणारी आहे. कारण इतर जे काही भौतिक साधनं आहेत इतिहासाची, त्याच्यामध्ये कोरीव लेख आहेत, अभिलेख आहेत. त्या संदर्भात सुद्धा यामध्ये असलेली जी काही माहिती आहे त्याची पडताळणी केली जाऊ शकते. म्हणून त्या अर्थाने सत्याच्या जवळ जाणारी पहिली नोंद म्हणून 1740 ची नोंद आपल्याला वहिवांच्या बारोट यांच्याकडे आढळते. असं जरी असलं तरी काही इतर दाखल्यांनुसार वहिवांच्या बारोटच्या ज्या नोंदी आहेत त्या जवळ-जवळ 1234 पर्यंत जातात किंवा 1234 मध्ये तयार केलेली वंशावळीची प्रत सुद्धा या वहिवांच्या बारोट या समूहाकडे आढळलेली आहे. ओके. की ज्यांचं भाषानुसार नंतरचं भाषानुरूप ते सगळं जे लिखाण आहे ते नंतर केलेलं असावं, असं एक इतिहासकारांचं मत आहे. त्यामुळे सर्वात जुनी नोंद ही 1740 की 1234 याच्याबद्दल जरी एक साशंकता किंवा वाद असला, तरी बऱ्याच इतिहासकारांनी 1740 ही सर्वात जुनी नोंद म्हणजे सत्यतेच्या जवळ जाणारी नोंद असं केलं. 1234 मधली जरी वंशावळ प्राप्त झालेली असली, तरी ती वंशावळ ही नंतर लिहिलेली आणि त्याच्यामध्ये काही भाषेच्या संदर्भात काही जागा ज्या रिकाम्या आहेत त्या दिसून येतात म्हणून अशी ती नोंदवली गेली. तरीसुद्धा पूर्णपणे ह्या सगळ्या ज्या वंशावळी आहेत, ज्या पश्चिम भारतातल्या, की ज्या वैवांच्या बारोटकडे आहेत, त्यामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीचा आशय आढळतो? तर त्यामध्ये त्या समूहाचे विशेषतः राजस्थानी आणि गुजराती या समुदायाबद्दलचे किंवा बारोट हे ज्या गावांमध्ये जात असावेत, म्हणजे विविध बारोट अ, वेगवेगळ्या बारोटांना वेगवेगळ्या पद्धतीची गावांची अ, गावं दिलेली असायची. ओके. तर त्याचा विस्तृत आपण चर्चा करूच. तर याचा आशय काय आहे? तर यामध्ये वारसा संपत्ती म्हणजे वारसा हक्काने आलेल्या ज्या संपत्तीचं वाटप एखाद्या कुटुंबाचं कशा पद्धतीने झालं? विविध जमिनीच्या संदर्भातल्या क्रय-विक्रय संदर्भातले दाखले, कुणी घेतली, किती घेतली, कधी घेतली, त्याचं सालवार इत्थंभूत माहिती आपल्याला या वंशावळीमध्ये दिसते. त्याचबरोबर घराच्या मालकी संबंधीची माहिती म्हणजे अगोदरचा मालक कोण होता? जसं की आज आपण शेतीच्या क्षेत्रामध्ये सातबाऱ्याच्या उतार्यावरच्या अगोदरच्या नोंदी कुणाच्या होत्या त्या आढळतात. तसंच एखादं जर घर आहे त्या प्रदेशातलं त्याच्या पूर्व मालकासंदर्भातच्या माहिती आणि नोंदी, तसंच त्यामध्ये पूर्वजांचे मृत्यू त्याच्या नोंदीसुद्धा आपल्याला या वहिवांच्या बारोटांच्या वंशावळीमध्ये आढळून येतात. त्याचबरोबर त्या गावावर जर समजा एखादं आक्रमण झालं म्हणजे विशेषतः दरोडेखोरांनी केलेलं आक्रमण झालं
आणि त्यामध्ये असलेल्या स्थानिक लोकांनी केलेला प्रतिकार याचं सुद्धा चित्रण आपल्याला, की दरोडेखोरांची स्थानिकांशी झालेली झडप या मथळ्याखाली आपल्याला तशा काही नोंदी आपल्याला या बाहिवांच्या बारोटमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर राजाकडून जर एखादा सन्मान मिळाला, ओके, एखाद्या महत्त्वाच्या गावातल्या व्यक्तीने किंवा तालुक्यातल्या व्यक्तीने किंवा एखाद्या राजव्यवस्थेतल्या एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीने गाव जेवण दिलं, त्या विशिष्ट जात समूहांचं असलेलं आमंत्रण किंवा ज्याला जात जेवण आपण असं म्हणूया, तसं जर दिलं तर त्याच्या नोंदी सुद्धा आपल्याला वहिवांच्या बारोटांच्या नोंदींमध्ये किंवा त्यांच्या वह्यांमध्ये आढळून येतात. इतिहासाच्या दृष्टिकोनातून अजून एक महत्त्वाचा म्हणजे फॅमिली हिस्ट्रीच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक महत्त्वाचा जो उल्लेख आहे, की ज्यामध्ये या वहिवांच्या बारोटमध्ये आपल्याला 1857चा जो उठाव झाला, त्या 57च्या उठावाचे संदर्भ सुद्धा वहिवांच्या बारोटांच्या नोंदीमध्ये आढळतात. आणि फक्त त्या उठावाचा नामोल्लेख करून तिथे थांबलेलं जात नाही. तर एखाद्या बारोटाच्या अंतर्गत जर समजा 5 किंवा 7 खेडी येत असली, तर त्या 5 किंवा 7 खेड्यांमधल्या कुठल्या व्यक्तींनी त्यांच्या नावानिशी त्या 1857च्या उठावामध्ये सहभाग नोंदवला, अशा पद्धतीच्या नोंदी सुद्धा आपल्याला 1857च्या संदर्भात या वहिवांच्या बारोटमध्ये आढळतात. त्याचबरोबर या राजस्थान मधलं एक जो महत्त्वाचा शासक होता, की ज्यामध्ये मेहमूद बेगडा हा जो शासनकाळ होता 13व्या-14व्या शतकातला, त्या संदर्भात एक महत्त्वाचं धर्मांतर मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेलं आढळून दिसून येतं हिंदूंकडून मुस्लिमांकडे. ओके, की हिंदू बरेचसे हे मुस्लिम झाले. तर त्या धर्मांतरांची इत्थंभूत माहिती आपल्याला वहिवांच्या बारोटमध्ये आढळून येते. आणि ती इत्थंभूत माहिती म्हणजे कुणी हिंदू धर्मापासून मुस्लिम झाले, ओके, कोण हिंदूच राहिले, ओके, त्याची नावं काय, त्यांची गावं काय, ते कुठल्या तालुक्यात होते वगैरे वगैरे, अशा पद्धतीच्या त्याची दखल आपल्याला या वहिवांच्या बारोट यांच्या नोंदणीमध्ये आढळतात. त्यामुळे वेगवेगळ्या त्या काळातल्या असलेल्या सामाजिक संस्था आणि एखाद्या जर कुठल्या पद्धतीचं ते मूल्य पसरवू पाहत होते त्या काळातल्या समाज व्यवस्था, याच्या नोंदी सुद्धा आपल्याला वहिवांच्या बारोटमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर राजपूत मधलाच एक गाथाकार ज्याला आपण म्हणूया, किंवा ज्याला राजकवी, कवी असं ज्याला म्हटलं जाईल, असा एक समुदाय होता, की ज्याचं काम सुद्धा हे सगळे रेकॉर्ड मेंटेन करणे आहे. ओके. खरं तर यातल्या काही परंपरा लिखित आहेत आणि काही परंपरा मौखिक आहेत. रूढार्थाने बऱ्याचशा परंपरा यातल्या म्हणजे जिथे वही नाहीये, जिथे डॉक्युमेंटेशन जागा नाही, त्या मौखिक परंपरा म्हणून गणल्या जातात. नक्की. त्यामुळे चारण जो होता राजस्थानमधला चारण समूह, तो त्या राजपूत समुदायाचा गाथाकार, त्या राजपुतांचे राजकवी म्हणून चारण हा समुदाय ओळखला गेला. ओके. तर हे जे चारण होते, असं म्हटलं जातं, की किंवा असं एक तथ्य आहे, की हे चारणांचा संबंध हा खरं तर राजवंशाशीच होता, अनुवंशिकतेच्या अंगाने. ओके. परंतु ह्यांनी एक वेगळ्या पद्धतीची कार्यपद्धती किंवा एक वेगळ्या पद्धतीचं कामाचं स्वरूप निवडलं. परंतु आनुवंशिकरित्या हे चारण राजपूत या वंशाशी निगडीत आहे. त्यामुळे हा जो चारण समूह आहे, की जो मूलतः राजपूत म्हणूनच ओळखला जातो आणि राजपुतांचेच रेकॉर्ड, त्या राजपुतांचेच या काळातले जे राजवंश होते, राजपूत समाज, त्याचंच रेकॉर्ड मेंटेन करण्याचं त्याचं काम होतं, असं म्हटलं जातं. त्याचबरोबर यांच्याकडे हे कवीसुद्धा होते. त्यामुळे त्यांच्या काव्यातून आख्यानात्मक गीतची निर्मितीसुद्धा केली जायची आणि ती म्हटली जायची, ती गायली जायची, की ज्याला राजस्थानी भाषेमध्ये किंवा स्थानिक भाषेमध्ये बात किंवा वातम असा शब्दप्रयोग आहे. त्यामुळे चारणांनी गायलेली आख्यानात्मक गीतांना बात किंवा बातम होता आणि ज्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे संदर्भ त्या काव्यामधून आपल्याला दिसते, की ज्यामध्ये प्रामुख्याने जो राजपूत शासक आहे त्या काळातला, त्या शासकांच्या प्रशंसा या सगळ्या आख्यानात्मक गीतांमध्ये, काव्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीची हतबलता म्हणा किंवा एक वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी त्याच्यात दिसून येते, की त्या राजवंशाने आपलं संरक्षण करावं. ओके. आणि म्हणून सुद्धा प्रशंसा त्या सगळ्या काव्यांमध्ये, गाथेंमध्ये आपल्याला दिसून येते.
बरं, वेगवेगळ्या चारणांमध्ये चारण जे होते त्या सगळ्यांमध्ये आपापसात सुद्धा त्या शासकांच्या जवळ जाण्याची, त्यांचं प्रोटेक्शन किंवा त्याचं संरक्षण घेण्याची स्पर्धा लागलेली आपल्याला दिसून येते. आणि या स्पर्धेमध्ये काही कवीची मजल ही दरबारी कवी बनण्यापर्यंत सुद्धा गेली. म्हणजे खरं तर हे सगळे चारण हे दरबार विषयक, राजपूत घराण्याविषयक नोंदी करतात. परंतु त्यातल्या काहींना राजपूत वंशामध्ये किंवा राजपूत शासकांनी दरबारी कवी म्हणून सुद्धा त्यांची नोंद घेतली किंवा त्यांचं तजवीज तिकडे केली. ओके, तर हा झाला चारण या संदर्भातला, की जो राजस्थान आणि गुजरातच्या संदर्भातला महत्वाचा घटक. दुसरा आहे की भाटांचं सुद्धा कार्य स्तुतीपर आहे. ओके, पण स्तुतीसोबतच ते प्रार्थना, की ज्या भाटांना प्रार्थना समजते, प्रार्थनेचं नॉलेज आहे, त्यांना स्तुती करता येते, तर असा जो समुदाय आहे तो भाट. परंतु स्तुतीपर स्तुतीपर गाणं, व्याख्यानं, गाथा या संदर्भातच हा भाट त्याच्या वहीमध्ये जन्म, मृत्यू, विवाह आणि इतर अनेक जे काही प्रकार होते या सगळ्यांची नोंद ठेवत होता. ओके. त्यामुळे चारण आणि भाटांचं कार्य हे जवळपास सारखंच आहे. त्या दोन्ही जे काही अधिकारी आहेत त्या काळातले किंवा जुने जे इतिहास जतणूक करणारे प्रमुख माणसं आहेत, त्यांचं जे काही ठिकाणी ते मौखिक आहेत, काही ठिकाणी ते रेकॉर्ड करतात, म्हणजे वहीमध्ये नोंद घेतात. परंतु त्या काळातल्या असलेल्या जाती व्यवस्थेमध्ये याचं स्थान काय आहे, तर ते ब्राह्मण हा जो वर्ण आहे, वर्ण होता त्याच्यापेक्षा कमी, आणि राजपूत हा जो काय शासक वंश होता त्याच्यापेक्षा वर चढ. त्यामुळे ब्राह्मणांपेक्षा खाली पण राजपूतांपेक्षा वर, किंवा ब्राह्मण आणि राजपूत याचा मधला वर्गवारीत, जाती व्यवस्थेच्या वर्गवारीत त्यांचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, की ज्यांनी सुद्धा जन्म, मृत्यू, विवाहाच्या नोंदी ठेवल्या. त्याचबरोबर इकडे वंशावळी ज्या होत्या, की ज्याला स्थानिक भाषेमध्ये पिढ्यावली या वेगवेगळ्या पिढ्यांचा इतिहास, या वेगवेगळ्या पिढ्यांचे रेकॉर्ड्स असं म्हटलं जातं, तर त्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. की नंतरच्या काळात हे सगळं जे काही वंशावळी आणि हे सगळे जे काही रेकॉर्ड्स आहेत, जन्म, विवाह, मृत्यूचे, हे सगळे ख्यात आणि विगत हे जे साहित्य होते त्या साहित्य प्रकारामध्ये ते सामील झालं. आणि हे साहित्य प्रकारामध्ये सामील झाल्याच्या नंतरची जी भाषा आहे या सगळ्या साहित्य प्रकाराची, ती डिंगल भाषा, की जी 17व्या शतकापासून याच्या नोंदी डिंगल भाषेमध्ये व्हायला सुरुवात झाली. काही इतिहासकारांच्या मते ह्याचे काही सगळे प्रकार आहेत नोंदी ठेवण्याचे, याच्यावर मुघलांचा प्रभाव दिसून येतो. तर काहींना असं वाटतं की मुघलांचं राज्य या ठिकाणी या काळात होतंच, परंतु राजपूत हा सुद्धा एक आधार होता. त्यामुळे मुघल राजपूत संघर्षांमधून जो काही ताणतणाव तयार झाला होता, त्याच्यातून एक स्थानिक हिंदू किंवा स्थानिक राजवंशाचे किंवा याचे जतवणूक करावं या प्रेशरमधून, या प्रभावातून सुद्धा या नोंदी करण्याच्या परंपरा उद्भवल्या असाव्यात असं आढळतं. तर या वंशावळीमध्ये प्रमुख राजपूत वंशाची आपल्याला माहिती मिळते. त्याची उत्पत्ती कुठून झाली, कधी झाली त्याची माहिती मिळते. त्या वंशाचा मूळ पुरुष कोण, प्रथम पुरुष कोण, या संदर्भातले रेकॉर्ड्स आपल्याला मिळतात. ओके. आणि नंतर बातम किंवा पिढ्यावली ह्या ज्या काय आहेत, किंवा बातम ज्याला आपण चारण याच्यामध्ये आख्यानात्मक गीतं म्हटले, आणि पिढ्यावली म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पिढ्यांचे रेकॉर्ड्स, या संदर्भात काही त्या काळातले व्यक्तिगत साक्ष ठेवून सुद्धा नोंदी ठेवल्या गेलेल्या आहेत. ओके. त्यामुळे ह्या सगळ्या पश्चिम भारतातल्या वंशावळी या एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास जपून करतात आणि ते एक वेगळे रेकॉर्ड किंवा दस्तऐवजांचं संग्रहित करतात. बंगालमध्ये अशाच पद्धतीच्या वंशावळी आहेत किंवा अशाच पद्धतीचे रेकॉर्ड मेंटेन करण्याचं जे काम किंवा कार्य ज्या साधनाद्वारे होते त्याला म्हणतात कुलग्रंथ. काही ठिकाणी याला कुलपंजिका म्हणतात. काही ठिकाणी याला कुलजी म्हणतात. कुल म्हणजे क्लॅन या अर्थाने, किंवा एखादा कुळ, एखादा वंश, कुलवंश. पंजिका म्हणजे नोंदणी, रजिस्ट्रेशन. ओके. कुल ग्रंथ म्हणजे पुस्तक. त्यामुळे असं पुस्तक ज्यामध्ये त्या विशिष्ट कुळाची नोंद ठेवली गेली किंवा ठेवली जाते, ती म्हणजे कुलग्रंथ, कुलपंजी किंवा कुलजी. ओके. या सगळ्यांमध्ये पण बंगालमधला जो भद्र लोक किंवा ब्राह्मण वर्ग आहे तो तिथे आहे, की ज्यांच्या
त्या सगळ्या प्रॅक्टिसमुळे, इतिहास जतनाच्या किंवा इतिहासाच्या दाखले रेकॉर्ड्स करण्याच्या प्रॅक्टिसमुळे तिथे कुलवाद आणि कुलविधी संबंधी विचार उभे राहिले, की ज्याचं केंद्रबिंदू पुन्हा पश्चिम बंगालमधला की सॉरी बंगालमधला ब्राह्मण जातसमूह होता. ओके. तर या कुलग्रंथांमध्ये जवळ-जवळ 9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंतच्या नोंदी आढळतात. आणि या ज्या 9व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतच्या ज्या काही आवाका आहेत, ऐतिहासिक आवाका, त्याच्यामध्ये कालानुरूप बदल पण आढळतात. ओके. त्यामुळे याच्यामध्ये 9व्या शतकातलं जे काही नोंद आहे ती 12व्या शतकामध्ये तशीच्या तशीच, या 19व्या शतकामध्ये तशीच्या तशीच आढळेल अशी नाही. त्यामुळे या नोंदी ठेवण्याच्या कुलग्रंथाच्या प्रकारांमध्ये कालानुरूप बदल सुद्धा होत गेलेले आहेत. परंतु या कुलग्रंथाचं वैशिष्ट्य काय आहे, की म्हणजे पहिला जो ऑथेंटिक, म्हणजे ज्याला जसं आपण म्हटलं की 17व्या-18व्या शतकामध्ये या संदर्भातलं सत्याच्या जवळ जाणाऱ्या नोंदी आपल्याला या सगळ्या वंशावळींमध्ये, कुलग्रंथांमध्ये आढळून येतात. तर तशीच एक जी वंशावळ आहे ती राम बासू आणि मृत्युंजय विद्यालंकार यांच्या ज्या नोंदी होत्या ज्या खरं तर 1801, 1802 आणि 1808 ला प्रकाशित झाल्या. या सगळ्यांमधून आपल्याला बंगालमधल्या सामाजिक ज्या स्मृती आहेत आणि जाती आधारित जो समुदाय आहे, समाज आहे, त्याचा कॉग्निझन्स आपल्याला या साहित्यामध्ये, कुलग्रंथामध्ये घेतलेला दिसतो. तर याचे रेकॉर्ड कीपर्स कोण होते किंवा मायथोग्राफर्स कोण होते, की जे वंशावळी तयार करतात ते, पण त्याचबरोबर ते विवाहाचे मध्यस्थ, मॅरेज ब्रोकर्स म्हणून सुद्धा ओळखले गेले बंगालच्या संदर्भामध्ये. ओके. ओके. तर ज्याला आपण वंशावळीचे स्पेशलिस्ट किंवा वंशावळीज्ञ म्हणूया, हे रचनाकार होते या कुलग्रंथाचे. आणि काही कुलग्रंथ किंवा वंशावळी या संस्कृत भाषेमध्ये आहेत, काही बांगला भाषेमध्ये आहेत किंवा बंगाली भाषेमध्ये आहेत. त्यामुळे संस्कृत ही भाषा लेखनाची वापरल्यामुळे त्याला, आणि हे सगळे सर्व रेकॉर्ड कीपर्स जे आहेत ते ब्राह्मण या जातसमूहातून येत असल्यामुळे त्याला एक वेगळं शास्त्रीयता, वैधता आणि औपचारिकता मिळाली. परंतु बांगला भाषा ठेवल्यामुळे हा सगळा जो कंटेंट आहे, जो रेकॉर्ड आहे, त्याला एक वेगळ्या व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचण्याची लिहिले गेले, की ज्याचे रचनाकार हे वंशावळीतले आहेत. ओके. तर या कुलग्रंथामध्ये सुद्धा एक भूतकाळाच्या संदर्भातल्या काही धारणा आहेत. विशेषतः कुमकुम चॅटर्जी या ज्या इतिहासकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार यामध्ये, या वंशावळीमध्ये भूतकाळासंबंधी कालानुक्रमिक दृष्टी आढळते. त्याचबरोबर जाती आधारित समाजाची जी उत्पत्ती आहे, विकास आहे आणि त्याच्या संदर्भातली जी निरंतरता आहे, या संदर्भातली जाणीव, या संदर्भातला बोध आपल्याला हे कुलग्रंथ प्रदान करतात. हे कुमकुम चॅटर्जींच्या मते. ओके. त्याचबरोबर मध्यकालीन बंगालमधल्या सामाजिक रचनेची माहिती सुद्धा आपल्याला या कुलग्रंथांमधून मिळते. उदाहरणार्थ बऱ्याचशा कुलग्रंथ म्हणून ओळखले जातात, पण या बंगालमधल्या वंशावळींचा जो आशय आहे तो काय आहे, तर काही मिथकीय पर्सनॅलिटीज, पुरुष किंवा राजा जो होता आदिसूर, त्याची आपल्याला माहिती याच्यातून दिसते. त्याचबरोबर याच्यातून आपल्याला याच्यातून या कुलग्रंथामधून जी दुसरी माहिती मिळतो, की उत्तर भारतातलं जे कनौज होतं, त्या कनौज पासून बंगालपर्यंत कायस्थ या ब्राह्मण समुदायाचं झालेलं स्थलांतर, त्याचबरोबर काही 5 महत्वाच्या ब्राह्मणांना बंगालमध्ये बोलवल्या गेलं होतं या आदिसूर या राजाकडनं, त्याची नोंद आपल्याला इथे आढळते. त्याचबरोबर बंगालमधलं सेन वंश जो होता, विशेषतः बल्लाळ सेन आणि लक्ष्मण सेन या 2 महत्वाच्या व्यक्तीविषयी, पुरुषांविषयी माहिती आपल्याला याच्यात मिळते. बल्लाळ सेन याने बंगालमधली कुलविधीची जी व्यवस्था होती, कुलविधी सिस्टम जी होती, ती तयार केली असं मानलं जातं. त्याचे आपल्याला दाखले आपल्याला या कुलग्रंथामध्ये मिळतात. बंगालमध्ये म्हणून या कुलग्रंथांमुळे कुलवाद, कुलविधी, कुलमर्यादा, कुलीनता हे सगळे प्रकार असतात आणि हे सगळे होते. आणि हे सगळे जे काही हा जो काही समूह आहे तो इतरांना सुद्धा कुलीन झालं पाहिजे, म्हणजे एलाइट झालं पाहिजे असं म्हणतो. त्यासाठी या ग्रंथांमधून आपल्याला 9 प्रकारचे असे गुण असावे लागतात. जर असले तर हा संपूर्ण समुदाय, जे काही लोक आहेत ते कुलीन होऊ शकतात, की ज्याला नवथा कुल लक्षणम असं या कुलग्रंथांमध्ये त्याची नोंद केलेली आहे.
ओके. बंगालमधले जे सुशिक्षित होते त्यांचं जे काय त्यांना उच्च पदांवर त्याची नियुक्ती केली जायची, ज्याला कुलाचार्य पद म्हटलं जायचं आणि यांचंही काम इतिवृत्त तयार करणे, अभिलेख तयार करणे असं होतं. आणि यांनी तयार केलेल्या ह्या ज्या वंशावळी आहेत, या ज्या काय फॅमिली ट्रीज आहेत, या कुलशास्त्र म्हणून ओळखलं जातं. आणि या कुलग्रंथांमध्ये खरं तर 3 महत्त्वाचे घटक आहेत, की एक म्हणजे त्या प्लॉटमध्ये खरे प्लेयर्स आहेत. एक म्हणजे स्थानीय जमीनदार किंवा राजाविषयक माहिती मिळते. कुलाचार्य जे उच्च शिक्षित आहे आणि जाती समाज या 3 घटितांभोवती या कुलग्रंथ आपल्याला जातात. आणि कुलजीवनद्वारा निर्दिष्ट सामाजिक ज्या बंगालमधल्या आंतरक्रियांचं अ, नियमांचं उल्लंघन करण्याची निंदा आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येते. विशेषतः म्हणजे उदाहरणादाखल आपल्याला बरेंद्र ब्राह्मण कुलगुरू उद्यानाचार्य भादुडी जे होते, त्यांनी मुस्लिम अभिजात संस्कृतीचा स्वीकार केलेला होता. आणि या मुस्लिम प्रभावामुळे बऱ्याचशा बंगालमधल्या हिंदू लोकांनी त्यांच्या नावासोबत खान ही उपाधी अ, जोडली होती. आणि हे जे काही विषय होते त्या काळातले जाती आधारित समाजाचे आणि विशिष्ट सामाजिक परिप्रेक्ष्यामधले, ते या कुलग्रंथ रचनाकारांच्या चिंतेचा विषय झालेले होते. त्यामुळे कुलग्रंथामध्ये ब्राह्मणवादाचे जे काही कल्पित शत्रूसोबतच्या संघर्षाचं प्रतिबिंब आपल्याला उमटलेलं दिसतं. आणि म्हणून हा ब्राह्मण समुदाय, तिथला हिंदू व्यवस्था याच्या जतवणुकीसाठी हे जे काय या काळातले महत्त्वाचे रेकॉर्ड कीपर होते, हे दस्तऐवज जतन करणारा समुदाय होता, त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी आपल्याला दिसून येते. परंतु या कुलग्रंथांमध्ये असलेला जो काही प्रामाणिक माहिती आहे, की ती प्रामाणिक असावी की नाही असावी याच्याबद्दल एक साशंकता आपल्याला दिसून येते. विशेषतः जे महत्त्वाचे इतिहासकार आहेत सुमित गुहा, त्यांच्या मते हे जे कुलग्रंथ आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा आंतरविरोधी गाथा आहेत. आणि जी सामाजिक मतं या कुलग्रंथांमध्ये आलेली आहेत ती बरीचशी संकीर्ण अशी आहेत. परंतु मूलतः ही जी कुल जी आहेत ते जाती आधारित समूहाची विकासाच्या परिप्रेक्ष्यात स्वतःबद्दलची कल्पना नेमके काय करत होते, त्याची नोंद आपल्याला या कुलग्रंथामध्ये दिसतं, असं चॅटर्जी यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर वंशपरंपरागत हे रेकॉर्ड्स वंशावळी घडत असल्यामुळे वेगवेगळ्या वेळी त्या जुन्या झालेलं जे बाळ होतं लेखनाचं, कागदांचं, तर नवीन बाळांवर ते उतरवलं जायचं, की ज्याला आपण आत्ताच्या भाषेत कॉपी म्हणतात. याच्यामुळे तो आशय त्यातला अस्थिर झालेला आहे. त्याचबरोबर हे सगळे जुन्या ग्रंथावरून नवीन कागदांवर हे सगळं उतरवताना जो मूळ लेखक आहे, मूळ माणूस आहे, त्याला क्रेडिट न देण्याच्या परंपरा किंवा ज्याला आपण संदर्भ न देण्याच्या परंपरा सुद्धा या संदर्भ न देण्याच्या गफलती सुद्धा या कुलग्रंथांमध्ये झालेल्या आपल्याला दिसून येतात. हे झालं बंगालच्या संदर्भामध्ये. त्याचबरोबर आपल्याला हिमाचल प्रदेशच्या संदर्भामध्ये जर समजून घ्यायचं तर त्यामध्ये कुमाऊं वंशावली, की ज्यामध्ये स्थानिक भाषेमध्ये ज्याला पुस्तनाम सुद्धा म्हणून ओळखलं जातं. ह्या ज्या कुमाऊं वंशावली आहेत, या कुमाऊं वंशावली खरं तर त्या काळातल्या हिमाचलमध्ये असलेलं जे काय शासक होतं, त्या शासक वंशाचे दस्तऐवज आहेत. त्याचबरोबर ब्राह्मण वर्गाच्या किंवा अभिजात उच्च जातीय परंपरांच्या नोंदी सुद्धा आपल्याला कुमाऊं वंशावलीमध्ये आढळतात. आणि प्रामुख्याने या कुमाऊं वंशावळीचे 2 प्रकार आहेत. एक शासक वर्ग आणि उच्चपदस्थ ब्राह्मण कुळ आणि त्याच्या नोंदी. त्यावेळेस सत्ताधारी घराण्यांच्या वंशावळी ज्या होत्या हिमाचल, गढवाल या प्रदेशातल्या, त्याच्यामध्ये आपल्याला चंद शासन जे आहे, चंद परिवारातले जे शासक आहेत, त्याची दाखले मिळते. विशेषतः जे इतिहासकार आहेत एटकिन्सन्स यांनी 3 वंशावळ्या एकत्र करून या घराण्याच्या संदर्भातली माहिती आणि त्या घराण्यांच्या क्रमिक विकासामध्ये असलेल्या गफलती उजागर केल्या. त्याच्या या चंद शासक घराण्याबद्दलचे काही प्रश्न महत्त्वाचे उपस्थित केलेले आपल्याला दिसून येतात. तर ह्या कुमाऊं वंशावळी तयार करण्यामध्ये सुद्धा जे महत्त्वाचे स्रोत आहेत ते काय आहेत? तर स्थानिक माहितीगार, उदाहरणार्थ रुद्रदत्त पंत हे त्या काळातले, की ते एक आहे. ब्रिटिश अधिकारी आहेत आणि चंद वंशाचा शेवटचा राजा किंवा संस्थापक जो सोमवंश या नावाने ओळखला गेला, ते आहेत. परंतु नंतरच्या काळात एटकिन्सन्सने या सगळ्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आणि या वंशावळी आणि स्थानीय परंपरा यांच्यामुळून जो शासकांचा कालक्रम आहे, ज्याला क्रोनॉलॉजी असं म्हणतात, तर ते थोडा त्याच्यामध्ये विसंगती असल्याचं एटकिन्सनचं म्हणणं आहे.
त्याचबरोबर राजवंशावळी आहे सत्ताधारी घराण्यांच्या संदर्भातला, की ज्या सत्ताधारी घराण्यांच्या ज्या वंशावळी आहेत त्या राजवंशावळी म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ त्या एका वंशावळीचं नाव घ्यायचं तर गोपाळ राजवंशावळी, की जी मध्य हिमाचलमधल्या कुमाऊं, गढवाल आणि अ, अ, चंबा या प्रदेशातल्या या वंशावळी म्हणून ओळखल्या जातात. आणि या प्रदेशातल्या सगळ्या वंशावळी ज्या आहेत म्हणजे मध्य हिमाचल, कुमाऊं, गढवाल, चंबा या प्रदेशातल्या वंशावळी या प्रामुख्याने राजवंशावळी म्हणून ओळखल्या जातात. त्याचबरोबर एक असं म्हटलं गेलेलं आहे की कल्हण जो काश्मीरचा पहिला लिखित ग्रंथ ज्याने लिहिला, त्याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिताना अशा पद्धतीच्या वंशावळींचा वापर केलेला होता आणि म्हणून काश्मीरचा इतिहास जो राजतरंगिणी या शीर्षकांतर्गत कल्हणने लिहिला असं विट्झेल या इतिहासकाराचं मत आहे. तर सत्ताधाऱ्यांच्या वंशावळी झाल्याच्या नंतर तो त्या काळात या मध्यकालीन कुमाऊ समाजाच्या संदर्भातला जो उच्च पदस्थ ब्राह्मण होता, ओके, त्याची माहिती आपल्याला ब्राह्मण वर्गाच्या वंशावळीमध्ये मिळते. त्याचबरोबर याच्या ज्या काही स्वरूप आहे या वंशावळीचं त्यामध्ये एक मूळ पुरुष नोंदला गेलेला आहे. नंतर विस्तृत कुटुंबाच्या शाखा आहे मूळ पुरुषाच्या नंतर आणि त्या कुटुंबाच्या उपशाखा अशा पद्धतीने एक फॅमिली ट्री आपल्याला दिसून येतो. ओके. आता 18व्या शतकामध्ये या वंशावळीच्या आधारावर काही साहित्यिक भाष्य केलं गेलं, की ते भाष्य करताना अशा पद्धतीच्या वंशावळींचा वापर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एक त्यातलं जे साहित्यिक अभिव्यक्ती आहे ती आहे भक्ती प्रबंध काव्य, की जे हस्तलिखित होतं. ज्याचे लेखक त्रिलोचन होते. ओके. आणि सिल्वला जोशी वंशावळीमध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळतो. तर हे भक्ती प्रबंध काव्य याच्यामध्ये काय आहे, तर त्या काळातला या हिमाचल मध्यकालीन कुमाऊं समाजामधला जो संस्थापक होता लंका राजा त्याच्या 22 पिढ्यांची नोंद आपल्याला आढळते. आणि त्याचबरोबर सोमचंदची त्याचा मुलगा जो होता त्याची कारकीर्द त्याचा जो मुलगा होता जो पुरोहित झाला तो कसा नियुक्त झाला याची माहिती आपल्याला याच्यातून मिळते. दुसऱ्यांदा सिंतलिया पांडेंची वंशावळी ज्याच्यामध्ये जी खरं तर 18व्या शतकाच्या मध्यामध्ये लिहिली गेली वंशावळी केली, ज्यामध्ये जगचंद्रिकेचा एक भाग म्हणून पद्मदेव नेरने रघुवंशंवर एक भाष्य रचलं होतं. ओके. की ज्यामध्ये आपल्याला हरिहर वंश त्याचा संस्थापक आणि त्यापासून 25 पिढ्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. त्याचबरोबर दुसरी जी वंशावळी होती ती देवलीय पांडे यांची वंशावळी आहे, की ज्यामध्ये त्या प्रदेशामध्ये असलेल्या सत्ताधारी घराण्यांची स्थापना कशी झाली त्याचे उल्लेख आढळतात. त्याचबरोबर त्या कुळाची उच्चविधी आणि सामाजिक स्थिती जी होती त्याबद्दलचं भाष्य आणि या प्रदेशामध्ये कुमाऊं प्रदेशातून नेपाळमध्ये गेलेले जे काही स्थलांतरित ब्राह्मण किंवा स्थलांतरित घटक आहेत त्याची माहिती सुद्धा आपल्याला या दोलिया पांडे वंशावळीमध्ये होती. या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची मर्यादा काय आहेत, की या सगळ्या वंशावळींची जी पात्र आहेत ती पुरुष आहेत किंवा पुरुषांच्या नोंदी आहेत. स्त्रियांना याच्यात स्थान नाही. स्त्रियांना जे स्थान आहे ते पुन्हा एक दुय्यम स्थान आहे. म्हणजे एखाद्या राजा वंशाच्या वंशावळी लिहिताना त्याची कुणीतरी भाऊ, त्याची तरी मामी, अशा त्याची कुणीतरी नाते ती दुय्यम या अर्थाने आलेली आहे. परंतु त्या वंशावळीमध्ये त्या स्त्रियांवर फार रोख नाही. त्याचबरोबर हरिद्वार हे अत्यंत प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. तर अशा पद्धतीची जी तीर्थक्षेत्र होती गया, हरिद्वार यामध्ये ब्राह्मण पंडे असतात, पंडो असतात. ओके. की ज्यांना की हे सुद्धा रेकॉर्ड नोंदवण्याचं काम करतात. म्हणजे उदाहरणार्थ हरिद्वारला आलेले जे काही सगळे भक्त भाविक आहेत, मग ते मर्त्य कामासाठी येवो किंवा अन्य पूजा अर्चनासाठी येवो, त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचं काम आणि त्यांच्यावरून तयार झालेली जी काही वंशावळी आहे ती तीर्थ वंशावळी म्हणून गणली जाते. आता तीर्थ म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 रेकॉर्ड कीपर्स आहेत. म्हणजे या दस्तऐवजाची या दस्तऐवजाचं जतन करणारे 2 प्रमुख पुरुष आहेत किंवा किंवा पद आहेत. एक आहे तीर्थपुरोहित की जे उच्च जात समूहांचं रेकॉर्ड करतात आणि दुसरं आहे ते महाब्राह्मण की जे अन्य जातींच्या नोंदी ठेवतो त्यांच्या बुकमध्ये, त्यांच्या वहीमध्ये. जसं या परंपरा हे हरिद्वारच्या संदर्भात. जगन्नाथ मंदिरांमध्ये सुद्धा अशा परंपरांना या नोंदी ठेवण्याच्या परंपरेला वारजा किंवा वारिजा म्हटलं जातं. हे जे तीर्थयात्री येतात त्यांची सेवा देणारे आणि त्याचे रेकॉर्ड ठेवणारे ज्याला प्रतिहारी पंडो किंवा यात्री पंडो असं सुद्धा म्हटलं जातं. याच्याकडे 2 प्रकारचे
नोंदी ठेवण्याचा प्रकार असतो. एक असतं स्वतंत्र रजिस्टर आणि एक असतं वहीखत. वहीखतला आपण इंडेक्सिंग असं म्हणू शकतो. ओके. जे वर्णक्रमानुसार अनुक्रमित केलं म्हणजे नाव, जिल्हा, गाव यानुसारचा जो इंडेक्स तयार होतो, वर्णक्रम, तो बहीखात्यामध्ये असतो आणि त्या संदर्भातली अजून जर विस्तृत माहिती पाहिजे असेल, तर ती स्वतंत्र रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते, की ज्याला चोपडा खाता असं म्हणतात. पहिले याला चोपडा म्हणतात, दुसऱ्याला वही म्हणतात. त्यामुळे यामध्ये यात्रेकरूची प्राथमिक माहिती जसं की त्याचं नाव, भक्ताचं नाव, त्याचं गोत्र, त्याचं गाव, त्याच्या भावाचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, आजोबांचं नाव अशा पद्धतीची जी काही नोंद असते ती तीर्थवंशावळी म्हणून ओळखली जाते. 18व्या शतकामध्ये हे सगळे दस्तऐवज विश्वसनीय दस्तऐवज म्हणून गणले गेले. याबरोबरच काही कौटुंबिक नोंदी या सुद्धा प्रादेशिक इतिहास लेखनाच्या साधन म्हणून वापरल्या जातात, की ज्यामध्ये हरिभक्त परिवाराचं साहित्य ह्या कौटुंबिक नोंदीचं अत्यंत चांगलं उदाहरण आहे. यामध्ये बरेचसे कुटुंब विशेषांच्या नोंदी, त्यांच्या आत्मकथा, त्या काळातले व्यापार, बँका अशा पद्धतीचे नोंदी आपल्याला या हरिभक्त साहित्यामध्ये दिसून येतात. ओके. विशेषतः हे हरिभक्त परिवाराचं साहित्य हे पहिल्यांदा हे जे घराणं आहे, ते गुजराती बँकिंग सुरू करणारं घराणं होतं, की ज्यांनी म्हणजे विशेषतः बडोद्याचे जे गायकवाड होते, सयाजीराव गायकवाड, त्यांच्या काळामध्ये हा सगळा घडतोय आणि पेशव्यांमध्ये सुद्धा पोतदार नोंदी आहेत. त्यावेळेला हरिभक्त परिवाराने त्यांच्या बँकिंगचं एक शाखा पुण्यामध्ये उघडली होती. तर त्यामुळे या सगळ्या नोंदी ज्या आहेत, ज्या हरिभक्त परिवाराच्या प्रायव्हेट पेपर्स किंवा त्या कुटुंबाच्या नोंदी आहेत, परंतु त्याद्वारे आपल्याला बरोबरची गायकवाड, पेशवा, पुणे आणि या सगळ्या भाषा काय या सगळ्या नोंदींच्या त्या गुजराती, मराठी, मोडी. यामध्ये जे दस्तऐवज आपल्याला आढळलेले आहेत, त्यामध्ये वही, चिठ्ठी, हुंडी, या काळात असलेला बँकिंग संदर्भातल्या व्यापारासंदर्भातला जमा खर्च तो याच्यात आढळतो. या कौटुंबिक नोंदींच्या आधारित जे.एच. लिटल जे होते, की ज्यांनी बंगालमधले जे जगत सेठ हे एक महत्त्वाचं घराणं होतं. त्या घराण्याचा म्हणजे त्या इतिहास लिहिला. तो लिहिला 1920-21 ला. परंतु या घराण्याचा जो कार्यकाळ होता, तो 1717 पासून 1767 पर्यंतचा संपूर्ण इतिहास जगत सेठच्या संदर्भात तो या जे.एच. लिटल यांनी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर गुजरातमधले जे हिरालाल शाहू होते, की ज्यांनी 1652 मध्ये त्यांचे संदर्भ दिसतात, की जे मारवाडवरून पाटण्याला गेले होते, की ज्यांनी बँकिंग घराण्याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीच्या काही कौटुंबिक नोंदी सुद्धा आपल्याला प्रादेशिक इतिहास लेखनाचं साधन म्हणून गणल्या जातात आणि त्यामुळे या अशा पद्धतीच्या पश्चिम भारतातल्या ज्या वंशावळी आहेत आणि कुमाऊनमधल्या वंशावळी आहेत, बंगालमधले कुलग्रंथ आहेत आणि कौटुंबिक पेपर्स आहेत. यामुळे आपल्याला भारतामधल्या या प्रादेशिक इतिहास लेखनाच्या परंपरा समजून येतात. इथे आपण थांबू. नमस्कार.